जास्त विधानसभेवर फोकस करू. किती मतदारसंघ विधानसभेत हवे आहे सर? 15 पर्यंत आहे आमची तयारी. लोकसभा? लोकसभेची आमची आता तेच 15-20 तारखेला आमची एक बैठक आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्वे केल्यानुसार आपण कुठं मजबूत होऊ शकतो तेव्हा आपण 1-2 सीट मागू. कुठली 1-2 सीट कुठली? अमरावती मागू शकतोय. नवनीत राणा आहे तिथे. आमचे कोण लढू प्रहार करून. नवनीत राणांना प्रहारच्या तिकिटावर लढू. हा, काय हरकत आहे. त्या तयार होईल का? नाही झालं तर ठीक आहे. अमरावतीवर ठाम आहे कारण की तुम्ही तिथे 2 आमदार आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातून. हो, अमरावती आहे, अकोला आहे. अकोला प्रकाशजी आंबेडकर आहे, त्याबाबत चर्चा करूनच समोर. आता सध्या आमची कुठलीही तयारी नाही लोकसभा लढण्याची. आम्ही 15-20 तारखेलाच्या दरम्यान एक बैठक घेऊन फेब्रुवारीमध्ये 2-3 ठिकाणी चांगले कॅन्डिडेट आमच्याकडे आहे. आखरी कसं आहे का आम्ही मागून निवड मतदारसंघ मागून चालत नाही, ते निवडून नाही आल्या पाहिजे. आणि जिथं आम्हाला उमेदवार चांगला स्ट्रॉंग भेटतं तिथं आपण लढू. अमरावतीत आहे तयारी? नाही, अमरावती असं नाही आहे. जर नाही झालं तर आम्ही तिथे 2 आमदार आहे आमचे. मी स्वतः आमदार आहे. की नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढू. लढलं तर काय हरकत आहे. महायुतीचा उमेदवार राहील. तुम्ही ही बैठक घेत आहेत. राज्यातली सध्याची परिस्थिती, राम मंदिराचा मुद्दा आहे. आता तिथे अयोध्येला जाणार आहे. तुम्ही जाणार आहे, जाऊन आले आता दर्शनाला, आता पुन्हा जाणार आहे कारण की DCM आणि CM जाणार आहे. मी दर्शन करून आलो ना. आम्ही दर्शन करून आलो. एक कापूस आणि ऊस सोयाबीन हा नैवेद्य चढून आलो आहे आम्ही. आता काय वेळ वाटलं तर जाऊ. शेतकऱ्याचा मुद्दा तुम्ही वारंवार सभागृहात हिवाळी अधिवेशनात सगळ्यात प्रभावीपणे विरोधी पक्षासोबत तुम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. आत्महत्या थांबत नाही अशी परिस्थिती आहे. कसं बघता याच्याकडे, एकूणच परिस्थितीकडे? आत्महत्या मला वाटते निवड पॅकेज जाहीर करून होणार नाही. कायमस्वरूपी व्यवस्था करावं लागेल. आणि त्याचं का होते का मूळ कारण आहे एकतर उत्पादन खर्च वाढलेला, नैसर्गिक आपत्ती, आणि तिसरं कारण शैक्षणिक बोजा म्हणजे प्रचंड शैक्षणिक खर्च वाढलेला आहे जीवन जगताना. दुसरं आरोग्याचं पण, आणि तिसरं असं आहे का कमी भेटलेले भाव. आता काय होतंय, भाव भेटायला गेले का आपण आयात करतोय आणि भाव पाडण्याचा प्रयत्न करतोय. आजही तूर आपण आयात केली आणि त्याचे परिणाम तूर उत्पादक शेतकऱ्यावर होणार. तर ह्या सगळ्या अशा अनिश्चित धोरणामुळं शेतकऱ्याची आत्महत्या होते. काही राज्यात ते दिसतं, काही राज्यात ते दिसत नाही, त्या आकडेवारी येत नाही. पण ही अवस्था देशभरात सगळीकडेच आहे. त्याचसोबत शेतकऱ्याच्या आत्महत्येसोबत तरुणांच्या आत्महत्या खूप वाढत चाललेल्या आहे. बऱ्याच बातम्या जर आपण पाहिल्या तर तरुणांच्या आत्महत्याची आकडेवारी आता प्रचंड प्रमाणात वाढत चालली. एक तर प्रचंड बेरोजगारी आहे, आणि बेरोजगारीचं कारण आहे शेतीकडे असलेलं जे काही दुर्लक्ष आहे ते त्याचं मुख्य कारण आहे. दोनही